माझ्या सरसरत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेले उपस्थित मंडळींनो, मी स्पर्धा क्रमांक विषय घेऊन आलोय कल्याणकारी राज्याचा आदर्श छत्रपती शिवराय. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आखू ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो प्राण जोखतो तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. महाराष्ट्राचा मराठीचा मानवतेचा माझ्या जिजाऊचा मर्याद पण वाकणार नाही अशा स्वाभिमानी मर्द मराठ्यांचा महाराष्ट्रात स्वराज्याचा हुंकार निर्माण करून 16व्या शतकात कल्याणकारी राज्याचा आदर्श जगासमोर निर्माण करणारे एकमेव अद्वितीय अतुलनीय राजे अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. रयतेचे स्वराज्य उभारण्यासाठी, जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या मोगलाईच्या काळात अन्याय अत्याचाराच्या जुलमी राजवटी विरुद्ध, स्त्रियांच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांचे हितसंबंध जपण्यासाठी 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचे स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पुराशी बाळगून या महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे, संस्कृतीचे, अन्यायाविरुद्ध प्रतिकाराचे या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यातून दिल्लीला हलविण्याचा आत्मविश्वास निर्माण करणारे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी काहीही म्हणो, आमचे राजे कालही आदर्श होते, आजही आदर्श आहेत आणि उद्याही ते जगाचे आदर्श राजे राहतील. कल्याणकारी राज्याची संकल्पना जरी आता 1945 मध्ये सर विल्यम बेव्हरिज यांनी मांडली व ब्रिटनमधील मजूर पक्षांनी प्रथम त्याची अंमलबजावणी करण्याची फक्त योजना आखली, पण हे काम माझ्या राजांनी 400 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात कल्याणकारी राज्याचं मूर्तिमंत उदाहरण जगासमोर उभं केलं. असे म्हणतात की युगपुरुष युगात एकदाच जन्माला येतो आणि युगायुगात प्रेरणा देत राहतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच त्या युगपुरुषाचे नाव. महाराष्ट्रालाच नव्हे, भारतवर्षालाच नव्हे तर सर्व विश्वाला शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची भुरळ पडली आहे. जग जिंकणारा सिकंदर होऊन गेला, पण प्रत्येकाचे मन जिंकणारा एकच राजा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, 50 वर्षातील 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष, या उरलेल्या 30 वर्षात या राजांनी जे केलंय ना, त्यामुळे याची कीर्ती दिगंत झाली. ते सर्वांचे आदर्श झाले. 10 वर्षाच्या युद्ध काळात यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि उरलेल्या 30 वर्षात स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्यात घालविले. स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे काय आणि सुराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करणे आणि सुराज्य म्हणजे निर्माण केलेलं राज्य जनतेच्या हितात असलं पाहिजे, ते कल्याणाचं असलं पाहिजे, ते सुखकर राहिलं पाहिजे. म्हणून स्वराज्याचं सुराज्य होणं अत्यंत आवश्यक होतं. ते महाराजांनी केलं. म्हणून मला असे म्हणावेसे वाटते, बहुजनांच्या हक्काची जाण म्हणजे शिवबा. बहुजनांच्या हक्काची जाण म्हणजे शिवबा. स्त्रियांच्या रक्षणाची आण म्हणजे शिवबा. सरसरत्या रक्तात असणारा प्राण म्हणजे शिवबा आणि कल्याणकारी राज्याची शान म्हणजे शिवबा. शिवाजी महाराजांच्या सुराज्याची प्रेरणा घेऊन आजचे शासन